सिंधुदुर्गातील जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केलाय। 50 ते 60% जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा ठोकलाय असं नितेश राणेंनी म्हटलं होतं। ज्या जमिनींवर वक्फ बोर्डानं विनाकारण दावा ठोकलाय त्या जमिनी परत मिळाल्या पाहिजेत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। जो काय बोर्ड आहे, जो कायदा आहे, त्याच्या अंतर्गत कुठल्या जमिनीवर त्यांनी ताबा केला त्याची जेव्हा माहिती मागितली, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, किमान 50 ते 60% आपल्या सिंधुदुर्गाच्या जमिनीवर महाराज आमच्या त्या वक्फ बोर्डनी ताबा ठोकलेला आहे। त्याच्यामध्ये मोठ्यातले मोठे देवस्थान पण आहेत। ज्या देवांना आपण मानतो, त्यांची पूजा करतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो, या सगळ्या काही महत्वाच्या देवस्थानावर पण जोशीजी या वक्फ बोर्डच्या लोकांनी दावा ठोकलेला। त्या ठिकाणी त्या कायद्याचं काय करायचं याबद्दल केंद्र सरकार विचार करत आहे। लवकरच त्याची संयुक्त समिती लोकसभेची गठीत झाली आहे आणि मला वाटतं की आता लवकरच त्याचा रिपोर्ट येईल आणि केंद्र सरकारने या कायद्याला जर समजा ज्या पद्धतीनं पुढं निकाल येतील किंवा केंद्र सरकार निर्णय घेईल, मला वाटतं हिंदू देवस्थानाच्या जबरीने जप्त केलेल्या वक्फ बोर्डांनी जप्त केलेल्या प्रॉपर्टीज, सर्वसामान्य जनतेच्या प्रॉपर्टीज, हिंदू देवस्थानाच्या प्रॉपर्टी किंवा कुठल्याही प्रॉपर्टी ज्या वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने रेकॉर्डवर गेल्या आहे त्या परत मिळायला पाहिजे। नितेश राणेचं म्हणणं योग्य आहे, त्या जनतेला परत मिळायला पाहिजे, देवस्थानाला परत मिळायला पाहिजे।